जोडोलिया धन उत्तम यवारे उदास विचारे वेच करे उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाने परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची भूत दया गाई पशूचे पालन तानिल्या जीवन वना माझी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे विढाला नमो विठ्ठला राजीय पांडुरंगा नमो रुक्मिणी बावरिणी हाना गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या
जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताची अपुरिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रामरायाच्या सेवा. जोडलिया धन उत्तम व्यवहारी. उदासी चारी वेच करी. उत्तम चिगती तो एक पाविल उत्तम भोगील जीव खाणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्त स्थळी थोडा आवाज डबल घुमतोय. पौरस हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये नरसिंह भगवान यांच्या पवित्र दरबारामध्ये आज शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात. संसारिक जीवानं काय करावं या अभंगातून स्पष्ट करतात. उडाला आहेर परिवारानं सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे. मला वाटतं सुंदर सुंदर मथुरा निवास नाव बी सुंदर दिले. प्रथमतः या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. दोऱ्यात आणि वाटायच्यासाठी मला वाटतं श्री सुभाष प्रभाजी आहेर, श्री संतोष प्रभाजी आहेर, श्री आकाश पांडुरंग आहेर, श्री विकास पांडुरंग आहेर या सर्व आहेर परिवाराने एकत्र येऊन सुंदर अशी वास्तू निर्माण केलेली बांधलेली आहे. आज गृहप्रवेश म्हणून कीर्तन आहे, त्या वास्तूची शांती म्हणून कीर्तन आहे. आणि या आहेर परिवाराचा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे दिगंबर घोडके दाजी वरखेड, त्यांना बरेचसे मंदिर बांधलेले आहेत. अशी मंदिराचं काम सुद्धा करतात. हे त्यांनाच बांधले का वाटाळी वाजवा त्याच्यासाठी. त्यांच्या वतीने आज आमंत्रण आहे आणि या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया पण अशी दिग्गज मंडळी आहे. ज्यांना सुंदर अशी चार गायनी, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, वारकरी रत्न आमचे श्रीवान मामा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा आमचे बाबूराव भारत त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं मायकावर आमचे पलीकडे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आज नववारी घातली आहे आमचे भागवत महाराज देशमुख पिंपरीकर, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांच्यामध्ये आमचे गायन कोकिळा पांडुरंग महाराज बरोबर की त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांच्या अलीकडे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न ते स्वतः पोलीस आहेत बरं काय. आता त्याच्यावर आपल्याला ओळखलं पाहिजे. त्यांचे नाव भागवतच आहे, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हे बाल भजनी मंडळ ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आमची आमचे नागेश महाराज जोऱ्या, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना चार पुकारली मी नाव विसरलो
हा आमचे विष्णू महाराज, श्याम महाराज, आता सगळेच महाराज माझ्या पुढे संत म्हणत बसलेले आहेत. आता हे कसं असतं, शिळला दोन सड पिले पाच म्हणलं की एखादं हुडकत आहे, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. इकडे ज्यांची मृदंगात थाप पडते, मृदंग महावीर मृदंग महागुरु मृदंग वर्षी आमचे विनायक महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडे ज्यांची मृदंगात थाप पडते, मृदंग महर्षी तारमुनी आमचे गोपाळ महाराज, हा गोपाळ महाराज जवळ एकच जोर आहे, टाळी वाजवा. माईक शिक्षित सुंदर आहे दादा, तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका, थोडा क्लिअर करा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे शूटिंग वाले दादा तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. विष्णू महाराज थोडं लक्ष देऊन ऐका, हा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. ग्रहप्रवेश शांती या शब्दाचा अर्थ दोष निवृत्ती, दोष घालवणे याला म्हणायचं शांती. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी फार पवित्र आहेत. आपण जर वास्तू बांधली, ग्रह बांधलं, आपल्याला आत डायरेक्ट प्रवेश करता येत नाही. हो हवन ब्राह्मणाच्या साक्षीनं, सर्वांच्या साक्षीनं काहीतरी करावं. काही माणसं म्हणतील महाराज हे कार्य का करायचं. भागवत महाराज वास्तुशांती केली बरं काय, आजचा अन्नदान, आज जेवढा खर्च आहे हे खर्च केल्यास पुण्य लाभणार. माझ्याकडे लक्ष द्या, आजचा खर्च केल्यानंतर पुण्य लागणार. माझ्याकडे बघा, पुण्य लागणार, पण घरात दोष राहणार नाही. घर बांधत असताना माणूस विचार करीत नाही कोण बांधणार आहे, वाळू कुठून आणले असत, इटा कुठून आणले असतात, सिमेंट कुठून आणलं असत. बरं बांधणारे एका प्रकारचे नसते, कुणाचा हात कसा कुणाचा हात कसा, हे दोष घालवण्यासाठी आजचं कार्य आहे. प्रत्येक कार्याला शास्त्र आहे महाराज. थोडक्यात गोष्ट लक्ष द्या, हे कार्य का करायचे बरं का दाजी. एक वास्तू नावाचा दैत्य होता. कोण होता? वास्तू नावाचा दैत्य. दैत्य मातला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबराव महाराज गेलीत काय, बरोबर गेली काय. दैत्याचं एकच काम असतं, कुणाला तरी त्रास द्यावा, कुणाला तरी पिढा करायची. तो दैत्य नाही त्याला त्रास देत होता, नाही त्याला पिढा करीत होता. सर्व देवदेवता एकत्र आले आणि भगवान विष्णूकर हात जोडले, सांगितलं या दैत्याला काहीतरी बंधन करा, काहीतरी संरक्षण करा. भगवान विष्णूकर एक शस्त्र आहे, त्याचं नाव काय? सुदर्शन. ऐका, सुदर्शन. भगवान विष्णूने विचार केला हे दैत्य कुणाला आवरत नाही. सुदर्शन नावाचं जे शस्त्र होतं ते कुणाच्या पाठीमागे सोडलं? त्या दैत्याच्या, वास्तू नावाच्या. ते सुदर्शन चक्र पाठीमागे लागलं. तो दैत्य इकडं पळतोय तिकडं पळतोय. भगवान शंकराकडे गेला, त्यांना सांगितलं आमच्याकडे नाही. ब्रह्मदेवाकडे गेला, आमच्याकडे नाही. मग कुणाकडे जावं? ज्यानं सोडले त्याच्याकडे जावं लागतं. आणि भगवान विष्णूचा एक स्वभाव आहे, तो माझा होयानन्य शरण. हात लावू नका, हात लावू नका. जो माझा होयानन्य शरण. पुढं काय? दयाचे मी निवारी जन्म मरण, या नाभी शरणांगता शरण मिळची एको आशे. माधव शरण तारे, Hallelujah.
मानवने शरण जावे सर्व भावे देवासी शरणागता वज्र पंधर अभयदाना तोची ऐका आपल्याकडे मला आहे शरण आलं त्याला मरण झोपले काय पुढची बोला शरण आलं त्याला मरण तो दैत्य पडत गेला भगवान विष्णूला हात जोडली माझ्याकडे लक्ष द्या बोलू नका विधाना विधाना जोड वाक्य डोक्यात ऐका तो दैत्य शरण गेला हात जोडले कुणाला झोपले काय कुणाला भगवान विष्णूला हात जोडले क्षमा करा चुकलो माझ्या हाताला अन्याय घडला भगवान विष्णूला सांगितलं तुला नक्की मरावं लागल भगवत महाराज मी सोडल्याला सुदर्शन चक्र परत येणार तुला भरावं लागल पण तुला काय मागायचे ते माग काही माणसं जातीनं राक्षस असतात पण मागाय हुशार असतात काही माणसं माणसंच असतात पण मागाय चुकत एकाला आमदार प्रसन्न झाला काय पाहिजे म्हणला तंबाखूला चुना आहे का नाही माणसं असतात पण फसतात राक्षस होता त्यांना विचार केला देवा मी मरेल पण एक ऐका जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं नाव राहिलं पाहिजे पुन्हा मागणी मागितली पुन्हा त्या दैत्यानं त्याचं नाव होतं वास्तू काय होतं वास्तू भगवान विष्णू सांगितलं तथा असतो पण ऐक जो कोणी ग्रह बांधील ते ग्रह बांधल्यानंतर तो प्रवेश करत असताना त्या ग्रहाला पहिलं नाव तुझं दिल्या जाईल काय दिल्या जाईल पहिलं नाव वास्तू वास्तू तुझं नाव वास्तू आहे पण तुझी शांती केल्याशिवाय त्या घरात प्रवेश करता येणार आणि वास्तू शांती नाही केली माझ्याकडे लक्ष द्या होम हवन हे नामजप नाही केलं आणि डायरेक्ट जर घरात गेले भागवत महाराज झोपीतच नाशात घेतो मला म्हणायचं काय झालं मला भाऊ चढेल झाले म्हणजे आतले आत बोकाडून बसाले त्या वास्तू नावाच्या दैत्याची शांती निर्णी याचं नाव वास्तू शांती त्याच्या नावाची शांती करणं ग्रहप्रवेश करणं हे जर आपण कार्य केलं आपल्या घरात सुख समाधान शांती लाभल्याशिवाय राहत नाही हो म्हणून हे सर्व काही करावं नाही का सगळ्यात जास्त ताकद आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा मला तिचे वाचा हरी उच्चारणे मंत्र पयागाद बळे भूत बाधावे
बरं का. एका साहेब मला असे गुलीचे चांगले असे कीर्तन करावं नाही फाशी घ्यावं. मी एका गावात गेलो साहेब माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना भागत बुवा. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्याला भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके इडे म्हणल्या फाशी घ्यावं लागत का नाही पण आनंद वाटला टाळी वाजवा. विठाला विठाला हरी उच्चारा दे नंतर आगाद म्हणे भूत बाधा नामचिंतनात ताकद आहे. तयाच्या चिंतने निर्शल काय हे केले कशी तरी एवढे संकट असू द्या कोणताही दोष असू द्या दोष घालवण्याची ताकद नामचिंतन. नामाच्या चिंतने मला वाटा पडची विगले मला वाटा पडची जरा जोरात वाजवा जरा चिकलगुन्हा झालाय. विठाला विठाला नामाच्या चिंतने 12 वाटा पळत येगले काही सांगाव महाराज. झोपा ही नामचिंतनात ताकद आहे. मग आज काही त्यांच्या हातानं मला वाटतं आहे परिवार आज अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान जे काही असेल. आता आमचे भरती मंडळ आले तुम्हाला किती सांगू 5,000 रुपये दिले तुम्हाला. हो मला द्यायचं का घ्यायचं नाही जरूर करावं बरं काय विनोद नाही. आणि एक वाक्य बोलतो मला नागेश महाराज हे एवढा परिवार सांभाळणं सोपं नाही हो. टाळी वाजवत त्यांच्या यायचं नाव काय सुभाषराव खरं सांगा तुम्हाला घरचे 2 लेकर सांभाळणं भारी. काही माणसं 2च लेकरांना मोकळी केली पप्पा मला विचार पप्पा मला मोकळं. अरे एवढा परिवार सांभाळणं धन्य माता पिता टाळी वाजवा. विठाला बरं हे नाही गुणाची नाही आपल्याकडे चांगला माल नसते तिकडं भांडणं करणारा इकडे मार येत असते. असू द्या ज्ञानोबराची कृपा झाली ना याच्यातलं एखादं रत्न असं निघल अरे स्वतंत्र हे फरक करू शकतो टाळी वाजवा. थोडक्यात बोलतो आजच्या गोष्टी काही वस्तू महत्वाच्या आहेत त्यांना हे घडून आणलं म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आता थोडक्यात बोलतो बाबूराव महाराज काही गोष्टी टप्प्यात मिळाल्या पाहिजे. लक्ष द्या साहेब तुमचं नाव का सरपंच मला सांगा काय उगा केला इशारा. सरपंच काही गोष्टी टप्प्यात मिळवा. एक सुभाषित कराय प्रथम नारजितम विद्या द्वितीयम नारजितम धनम तृतीयम नारजितम पुण्य चतुर्थम किम करियसी. विठाला विठाला काही गोष्टी टप्प्यात तसे आश्रमाचे 4 प्रकार आहेत. किती बोला किती 4. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी. दुसरा ग्रस्त. तिसरा वानप्रस्थ आणि 4था संन्यासी. विठाला प्रथम नारजितम विद्या पहिल्या 25 वर्षात माझ्याकडे लक्ष द्या. पहिल्या 25 वर्षात ब्रह्मचार्यानं काय करावं. ब्रह्मचार्य विधानावी अक्षर
ब्रह्मचारी धर्म खोकावे अक्षरे खोकावे अक्षरे अक्रमी विचार शेतवणे वानप्रस्थारी संयोगी योग संन्यासी तो त्याग बस माझ्याकडे लक्ष द्या. पहिल्या 25 वर्षात ब्रह्मचारी भागवत महाराज पहिले 25 वर्ष सगळेच ब्रह्मचारी असते. तुम्हाला पटायला का हो म्हणा की सरासरी त्यांना मोबाईल बघू नये. अक्षराची सेवा करा, पाठांतर विद्या मिळवावी पहिल्या 25 वर्षाच्या टप्प्यात. आता दुसरा टप्पा मला पुढे घ्यायचा आहे, पण ऐका. तिसरा टप्पा पुण्य मिळवा. काय करा? वानप्रस्थी तरी पुण्य मिळवा. इतकं पुण्य मिळावं, इतकं पुण्याची गणना. एक वाक्य बोलतो सरपंच साहेब, आपल्या जीवनातलं काही वाया जाईल, पण केल्याला पुण्य केल्याला परमार्थ वाया जात नाही. आपल्याकडे मन आहे, मातीवर शेर पडलं तर माती घेऊन उठत आहे. झोपले काय काय उठत आहे माहिती आहे, पण खेळायचे नाही. मातीवर जर शेर पडलं माती घेऊन बोला की उठत आहे. आपण आयुष्यभर सत्कर्म केल्यानं का चांगलं फल देणार नाही? अरे बाबा काय फल देणार नाही? चांगल्या माणसाला ताण घेता नसते तुम्हाला. चांगल्या माणसाला 2 गोष्टी सांभाळायच्या. किती किती? 2. कोणत्या? कोण मला तंबाखू तुला? त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का, पांडुरंग महाराज वागाय निक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का? स्वामी वागाय लुच्चा. लुच्चा कळाला की स्वप्नासारखं बोलायचं, पण 1000 लपडे करायचे. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. नाही मुद्दा डोक्यात ठेवा. चांगल्या माणसाला म्हणाय होईल थोडा त्रास, पण गुण हमखास. खरे जाती देवा जरा इमानदार जोरात. जेवायला काय केलं? गुलाबजाम का? मग 40 साडी वाजू नका, भूक लागली पाहिजे. का इमानदारला घाम आलाय हो सरपंच, आणि जिथं घाम तिथं उभं केलाय सारा. ते फुकटचं खरं शुगर होते बघा. आणि त्याची सेवा भय काय त्याच्या जीव. अरे चांगल्याला त्रास आहे हो, पण गुण आहे, किंमत आहे. खरंच सांगतो. जाऊ दे सरपंच,
चांगल्या माणसाला पुत्र चालते का पेताड्याला? नाही इमानदार जाऊ पेताडा तिकून यावं भागवत महाराज. ते म्हणते जगून आणला जरा मला जसा इतकं पण लय बोल लागला. पेताडा तिकून यावं पुत्र पिसाळल्याला असलं तरी लांबून जातो. ते म्हणतं हे आपल्यापेक्षा राम झालं याला चावल्यात माझ्या. मला इनत नाही हो चांगलं बघा असं भागवत बुवा तुमच्यासारखं कपडे घातलेलं असं चांगलं लोक म्हणतात तुम्हालाच कसं चावलं एवढं वाक्य द्या. आणि जिथं कुत्र्याला चांगले आवडते यमाला वाईट आवडत आवडत कुणाच नाही. पुण्य करा पुण्य केलेलं वया जात नाही. तिसऱ्या टप्प्यात पुण्य मिळवा. तिसऱ्या टप्प्यात पुण्य नाही मिळालं चतुर्थ किंवा करी काय करणार काहीच करणार नाही. पण दुसरा मुद्दा आहे का दुसऱ्या टप्प्यामध्ये धन मिळवा. काय मिळवा म्हटले काय धन मिळवा. सर्वत्र मला वाटतं इतकं धन असावं इतकं धन असावं इतकं धन असावं तर इतकी संपत्ती असावं त्या धनाची त्या संपत्तीचा हेवा आपलं काय तालुक्याला नाही जिल्ह्याला नाही देशाला देखील वाटावाटाळी वाट. आपल्याकडे धन आहे ना धन आहे का आपल्याकडे गंगा आहे धरण आहे. धरणात पाणी इतका असाव भागवत महाराज इतका असाव देशाला त्या धरणाचा हेवा करावा इतकं पाणी असावं. पण एक वाक्य आहे का त्या धरणाला कुठंतरी दार असावं. काय असावं बोला थोडं दार असावं. कशासाठी महापूर आला तर आपोआप सगळं जाऊ पाणी जाण्यासाठी दार असावं. इतकी संपत्ती असावी इतका पैसा असावा कुठंतरी सत्कर्माचा धार्मिक कार्याचा त्या संपत्तीला हात असावा. ती संपत्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकल्याशिवाय हात तसं धन असावं. अरे कोण म्हणतं धन नको म्हणून धनाला किंमत आहे. धन बनता धनवंतालागी सर्व मान्यता हे जगी काही सांगाव महाराज. लवकर द्या मला किंमत आहे. सब पैसे के पाणी दिलकासाठी धन जरूर असा पैसा जरूर असा. मला पैसा धन जरूर कमवावं पण कसं कमवावं मी या
महाराज कृष्ण महाराज पैसा कमावतो का नाही कमावतो विमा द्यायला करता कुणाला नको आहे एका महाराजाची पुढे पैसा टाकला ते मला मी हातात घेतला खिशात झाला तुला काय रोग नाही का काय नको ते वैरागी दाखवू नये हो स्वागत महाराज मी एका गावात कीर्तनला गेलो सरपंच एक पोरग पळत आलं तर मी पायी होते मी अशी उडी मारली ते मला म्हणजे महाराज मी का ते म्हणला महाराज तुमचं एकच कीर्तन ऐकलं म्हणला किती एकच बोल कवायला की सांगा मी म्हणलं काय झालं लई फायदा झाला म्हणला लई पेत होतो आता अजिबात पेत नाही मी म्हणलं बरं झालं एका कीर्तनाला फरक पडला महाराज मिळे ते लोक सुधरत होते काय लोक सुधरत ते म्हणला महाराज केलं तर सोडा येणाऱ्याच्या मातीला देखील जात मी म्हणलं मातीला का जात नाही म्हणला सुतीवरच नसतो अरे वैराग्य वरवर नसाव वैराग्य आतला असाव टाळीवर तुला सांगितलंय नका त्या गोरांना पोरे सखे बांधा भाड्या घरे जरूर पैसा कमवा पण तू कबर सांगता उत्तम जोडून या धन उत्तम जाऊ द्या आतिशक्ती बोलत नाही तुम्ही पाकिट घेऊन घरी जा भागवत महाराज वाटत आहे उभा भेटीची नाही पाकिटाची आवडी
तुम्ही पाकिट नेलेला चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकसन घेता का, रिकाम्या हाताला फाशी घेता का? कोण विचारते कोण? तुला माहिती ना ठेवा, व्यवहारात पैशाला किंमत आहे. खरं सांगा, अतिशक्ती म्हणून बोलत नाही. आता आपण वाट कोणाची पाहू? बघायचं नाही, बघायचं नाही. त्यांना जो मान आहे त्या मानाच्या किमतीला वाट पाहत आपण किंमत आहे, किंमत तर पैसा असावा. पण तू बरं सांगता जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. व्यवहार करत असताना उत्तम पैसा वापरावा. कसा? चांगला वापरावा. आणि चांगले जर पैसे घरात आले, घरातले माणसं समाधानी असतील. भागवत महाराज नाही तर काय बघा तुम्ही, आता काही घरात लेकर जन्माला येतच राहिले. त्याला विचारायचं हे कसं काय? मला हे घरात चांगलं आलं नाही, मी हे घडलंय. विडाला विडाला धनवंत एक बैरट धनवंत एक बैल कांदळी शुभ्र पृष्ठ काळी भोगांना. बरोबर आहे का? बरोबर. थोडं लांब ठेवा. हात द्यावा कमी जास्त आहे तुमचं. बरोबर लवकर करा. मला जावं लागतं. थोडं लाभ बरोबर आहे. विडाला विडाला उत्तम. नाव काय? वा पावले. काही माणसं धंदा करतात. कशाचा तुम्हाला कळालं ना? काही काही 2 टक्क्याने देते. कसे देते? हे बरं आहे. काही काही 3 न देते. झोपले का? पण 3 न देते, 3 न देते. हे बरं आहे. काही काही 5 न देते. किती? 5 न. काही काही नगरही भारी असते, 10 न देते. काही काही तर घंट्यामध्ये 20 न देते. काही विनोद नाही. धंदा जरूर करावा, उत्तम असावा. काही काही माणसं अनेकाच्या का पितिमाना,
अनेकाच्या कापिती माना अनेकाच्या कापिती माना पार करीती भेटी उशनवारी यमपुरी ऐका नको त्याचा तळतळता जर पैसा आपल्या घरात आला आपल्याला सुख शांती समाधान देत आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये जुन्या काळामध्ये बँका होत्या भागवत महाराज आणि ठेवण्यासाठी काही घरात नव्हतं त्या महिला म्हणलं हे का यांना विचारा आता बायाजवळ सरासरी पैसा कशात असते दुधाचा वेगळा काय तुपाचा वेगळा उरला सुरला बोंदरीचा कापसाचा वेगळा उरलं सुरलं तुमच्या खिशात काढलेले तुम्हाला पतायला लागेल मी गीतेला सोडून सांगायला नाही आता सरासरी पैसा याच्याकडे असतो पण त्यांना बाकी काही घेणार लेख आधी नातवाला कुणाला तरी लावून व्हायचं असतंय आणि खरा भागवत महाराज बायाला छाप असतात वेळ लागू देत नाही मी तुम्हाला सांगाल मी बघू नका आमची इथे एक बाई हंड्यात कापूस द्यायची हंड्यात दुकानाला काय हंड्यात मालकाला पत्ताच लागला कापूस कसा कमी व्हायला माय म्हणजे उंदरं खालीत म्हणजे उंदरं नाही येणार नाही हंड्यात कापूस नाही आता पत्ताच नाही आता तुरी किती दिवस हाकत असते म्हणाय 3 दिवस 3 महिने 3 वर्षे आपोआप चोरी दिवस किती झाकते लई लई एक दिवस तिला हांडात कापूस नेला आणि कापसात किडी धरते किडी पाणी भरून आणायची तिला हांडा हिसळला नाही सरपंच हांडा हिसळलाच नाही ते पाणी टाकून दिलं नाही तसाच हांडा भरला हांडा घरी आणला आता तुम्हाला माहिती आहे आल्या आल्या पाणी प्यायला गेलं कोण मानव कोणी किडी पवलीत असे हे म्हणला भव्याची माय म्हणे का ते पाण्यात वरून किडे कस काय पवाले माय म्हणली हापशातून किडी आली म्हणजे हापशातून इतक्या हुशाराचा म्हणून सांभाळून राहता असा म्हणून पटा म्हणून सांगतो आता जुना काळ आहे बँकेत होते काही नाही आणि जुन्या काळामध्ये आता काही वजनदार माणसं पाटील माणसं विश्वासदार माणसं एका वेळेला खुर्दा खुर्दा जमा केला 1000 2000 5000 काय असतील ते काही माणसं वजनदार असतील मालक पाटील तुमच्याकडे राहू द्या कुणाकडे पाटलाकडे काय तुमच्याकडे राहू द्या आता मुलगी दिवाळीला येईल आणि आल्यानंतर हे पैसे मला महागारी द्या पाटलाने घेतले त्या दादाला पैसे घेतले आता मुलगी येणार कळालं बाई गेली कुणाकडे पाटलाकडे त्या दादाकडे पाटील दादा म्हणे का ते 4 महिन्याखाली 5 महिन्याखाली तुमच्याकडे काही पैसे दिले महागारी जातील ते म्हणला कवा म्हणाले बाई म्हणली माय आता आरडाय बी येणार बोंबला बी येणार ती मन आहे चोरी करायला जावं श्रीवान महाराज आणि त्याला इतकं चावा चोरी करायची वर गेला इतकं चावला बोंबला बी येणार नाही येणार आता बाईने विचार केला गावात जाऊन बोंबला होता ती तिकडून पिऊनच येते जिंकली का कुठूनच आणली होती कसा चालला होता विनोद म्हणून सांगत नाही बाई धरणीला पडली खरं सांगा इतका तळतळाचा पैसा आपल्याला सुख देईल का खाली वाजवा म्हणून महाराज सांगतात आपल्याला सुख मिळायचं असेल समाधान लाभायचं असेल घरात शांती लावायची असेल उत्तम येवारे धरून यायचं उत्तम घरात जो पैसा आला ना उदास विचारे प्रयत्न करणारा कुठे सप्ताह असेल कुठं आश्रम असेल अशी संस्था आहे मागण्याची गरज नाही सरळ उदास विचारी तेच कुठं कोणतं सत्कर्म असेल सरळ हाताला दान करावं उदास विचारे वेच करी महाराज असं जर आम्ही काम केलं उत्तमची गती Thank you.
तुमचं काय चालय महाराज? उदास विचारे मोकळ्या अंतःकरणानं मोकळ्या हातानं आम्ही परमार्थात खर्च केला, सत्कर्माला सहकार्य केलं. परिणाम काय? परिणामाची गरज आहे, उत्तमची गती. तो एक कुठेही जाऊ द्या, उत्तम भोगील जीव खाली गती, उत्तमची गती. मला खरंच सांगतो स्वामीजी, कोणत्याही गतीला हा जीव जाऊ द्या, कोणत्याही येवणीला जीव जाऊ द्या. आपण सत्कर्म असेल, आपली चांगली वृत्ती असेल, त्या येवणीतही आपल्याला सुख समाधान मिळाल्याशिवाय लाभत नाही. आता तुम्ही सर्वजण येतात, आपल्या मराठवाड्याला काही सांगायची गरज? मराठवाड्यालाही चापतं. समाधी सोहळा अमुष्या झाल्याशिवाय इकडे येत, अमुष्याचा काला घेतल्याशिवाय येत, गुलाल उधळल्याशिवाय येत. आता पुणेरी माणसं ते माणसं जरा चॅप्टर असते, ते दुवाचं सोल्डिंग निघाले. पण नाही, आपली माणसं नाही हुशार, आणि दर्शन घेतल्याशिवाय इकडे येत. दर्शन बी नाही नमुन्याने घेते, घुसून तरी घेते, हसून तरी घेते, नाही तर कुणाला फसून तरी घेते, पण दर्शनच घेते काही विरोध नाही. खरं सांगू, आळंदीला गेल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायचं दर्शन झाले असते. क्षणामध्ये त्याची धन्य झाले जिने ज्ञान देवा दरुष्येने मुक्त होते. काय सांगाव महाराज? ज्ञानोबरायच्या दर्शनाला किंमत आहे. जाऊद्या, थोडक्यात बोलतो. ज्ञानोबरायच्या पालखीसोबत घोडा असतो. कोण असतो? कोण असतो? घोडा. ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यात घोडा असतो. सरपंच, तो घोडा जर रिंगणाला येडा मारू लागला ना, आपल्या मराठवाड्यातल्या बाया त्या घोड्याच्या पाठीवर खारका खुरबं टाकतात. कुणाच्या? राजी कुणाच्या? घोड्याच्या. आपल्या पाठी भांडणाला काय उशीर आण दगड राम. अरे येवनीला घोडा आहे, पण उत्तम गती आहे. चाळी वाजलो उत्तमची गती. माझ्या ठाकूरबुवाच्या घरातला घोडा, घोडा एकादशी धरीत होता. घोडा कुठला? आपण ज्या परंपरेत राहत ना ठाकूरबुवाच्या, घोडा एकादशी धरायचा. रावसाहेब, घोडा आळंदी पंढरीची वारी करायचा. ठाकूरबुवाच्या घराण्यातला. पुढचं वाक्य आहे का? घोडा थकला, बुवासाहेबांना सांगितलं, वारकरी तुम्ही थकला, तिथं थांबा. दुसरा घोडा घेतला, निघाली. पंढरपुरात बुवासाहेब पोहोचेपर्यंत
ठाकूरबुवा पोहोचेपर्यंत या घोड्यानं लगाम तोडला, दावं तोडलं आणि हा घोडा पंढरपुरात पोहोचला. साहेबांचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं. ऐका, आणि चंद्रभागेच्या वाळवंटात हे ठेवला. पुढं बोला की पुढं घोड्यानं. आणि आपण माणसं वारीला दिसला गुडघेच काम करेल आपलं महाराज. राहिले का विनोद नाही, निष्ठा असावी. विनोद म्हणून बोलत नाही. येऊन घोडा पण गती उत्तम तळी वाचवा. उत्तमाची गती तो आणि उत्तम भोगील. चांगलं काम करणारा लय किंमत आहे सरपंच. चांगलं मी विरोधाला सांगतोय. गोपाळ महाराज तुम्हाला किती किंमत आहे? मृदंग्याची बायको मृदंगी तुमचं झालंय म्हणून मला. मृदंग्याची बायको मृदंगी त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणजे धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईक वाल्याला झाले झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची देखील. माईक वाल्याला किंमत आहे. माईक वाल्याची बायको मायकीन मायकीन त्याला तर म्हणलं आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे. डॉक्टरची बायको मला की डॉक्टर कंडक्टरची बायको कंडक्टरी, सरपंचाची बायको सरपंच नाही किंमत आहे. गिंद्रीची बायको गिंद्री, वकिलाची बायको वकील, पेताड्याची बायको म्हणा की पेताडी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय आणि लोकांना पाया पडल्याशिवाय चांगल्याला किंमत आहे. चांगल्या माणसाला किंमत आहे, चांगल्या वागण्याला किंमत आहे. म्हणून महाराज सांगतात उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवाखाली. महाराज बस हे कार्य करत असताना आम्ही काय करावं?
एक वाजला, आता वाजले की 12. शाळा कवा का भरणा टाइम सुटली पाहिजे. विठाला विठाला मी दिसा इतका इतका पण लई छाप आहे. काही माणसाला मिळत लागणार. असं द्या, जीवन जगत असताना व्यवहार करत असताना कोणावर तरी परोपकार करावा. तुकोबराय सांगतात, परोपकार नेणे परनिमित्त. पर म्हणजे दुसरा, उपकार म्हणजे करणे. परोपकार लेणे. आता सगळ्याला माहिती लई टाइम माहित नाही माझ्याकडे लक्ष द्या. उपकार तुका म्हणे फार थोडा तरी. तुकोबराय सांगतात, करता आला तर फार करा, भरपूर करा. एखाद्या गरीबाला काही नाही द्या तुम्ही राहा. एखाद्या गरीबाच्या घरचं लेकरू आहे, शाळा शिकण्यासाठी काही नाही, पुस्तक आणण्यासाठी काही नाही, 4 पैशाची मदत करा. याच्यासारखं पुण्य कोणतं जगात श्रेष्ठ आहे काळीवाड. तर माणसं इतके नमुना असते. सरपंच झाला भूक लागली त्याला तारी तारी, आणि झाला भूक नाही त्याला मायच्या जागाला एक गुलाबजाम खाऊ. अरे ज्याला भूक आहे त्याला खाना, इथं खरं पुण्य आहे. ज्याला अपेक्षा असेल, ज्याला काही नसेल त्याला दान करा, हा खरा परोपकार आहे. महाराज सांगतात फार करा, नाही करता आला फार थोडा तो. एखाद्याला मला वाटतं दूध देता येत असेल, काय देता येत उपकार नका घालू दूध यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुम्हाला दूध देता येत तसं देऊ नका. त्याच्या सार आहे, लोणी आहे. काही बाहेर एक छापत शेजाराने ताक घेत नाही, म्हशीचं ताक म्हशीला पाहिजे. मी त्याला थोडं बरोबर पाहिजे म्हणून सांगा. काही माणसाची वृत्तीच नसते हो दान करण्याची. विठाला दुःखाचे जीवन तरी स्वामीजी त्याला सांगा. जुन्या काळात ती पानपोळी म्हणतात. काय म्हणतात? उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी शेतकरी रोडला शेत असला ना, रोडच्या कडेला काय करायचं, एक मस्त मोठा रांजण, त्याच्यावर ते कुंजी केलेली, हा मोठा गिलास, भागवत गिलास. पण ते आता गिलासाला साखळी काय ठेवली, साखळी. तू म्हणलं हे का, मला काय सांगा हे बी नेत होत. महाराज इतके खाली लोक गेलेत काही काही वेळ. शेतामध्ये महाराज हे जुने माणसं आहेत ना, जुने वारकरी, शेतात पाखरं असतील, पक्षी असतील, त्यांना पाणी ठेवायचे हो.
हरण मोर पाणी ठेवायचं कुणाला याला म्हणायचं परोपकार. परोपकार नेहमी परनिंदा. दुसऱ्याची निंदा करायची. येती निंदा का पाशी आशिष पापे. माझी ज्ञानोबा आहे सांगतात किंवा तुकोबा आहे म्हणतात निंदा अथवा शुद्धी करावी. किती मानवाची माणसाची शुद्धी करायची नाही आणि त्याचं नाही कृत्तिकाची. हा निंदा जर आपण नको त्याची केली ते आपल्याकडे पाप आपल्याकडे येतं. म्हणून महाराज सांगतात परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया सरपंच यांचा सुटला माझ्याकडे. परस्त्रीला बहीण म्हणा. आपल्या वयाचे असेल आपली बहीण माना. आपल्यापेक्षा लहान असेल तुमची लेक माना. तुमच्यापेक्षा लहान असेल लेक माना. आपल्यापेक्षा लई मोठी असेल तर आपली स्वतःची आई माना. आई माना. ही खरी शिकवण आमच्या साधू संतांना दिली. महाराज माझ्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे पुढे या. हाताखाली या. महाराष्ट्राचे जाणते राज्य कोण? कोण? महाराष्ट्राचे जाणते राज्य कोण? छत्रपती शिवाजी महाराज. राज्य अनेक झाले. माझ्याकडे लक्ष द्या. राज्य अनेक झाले पण एकच राज्य म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. आपले जिल्हा प्रमुख
अनिर्वाद साहेब वा पवनरावजी दास आपाजी वावले टाळी वाजवा एक बार धन्यवाद बाळासाहेब जाधव आले बरेचसे मंडळी मान्यवर या ठिकाणी आले जेवढे आले तेवढ्यासाठी टाळी वाजवा आणि काही येणार नाही आता आपलाही टाइम झालाय माझ्या राजाचं नाव एकच माझ्याकडे महाराष्ट्राचे जाणते राहते छत्रपती शिवाजी महाराज सुभेदार ऐका त्यांच्याकडे सुंदर स्त्री होती कल्याण सुभेदार त्यांना विचार केला आपल्याला सोडणार नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याला त्या राजवैभवाला ही स्त्री सोबत कोणी विचार केला सुभेदार कल्याण सुभेदार त्यांना सगळ्याला बोलवलं जा छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारातून हजर माझ्याकडे लक्ष द्या इतकी सुंदर स्त्री होती भागवत महाराज राजाने त्यांना कशासाठी तुमच्यासाठी भेट दिली पुन्हा कल्याणच्या सुभेदार त्यांना हा कशासाठी तुमच्या राजभरावर शोभन माझ्या राजाच्या डोळ्यातून अश्रू आले राजानं सांगितलं अरे माझी आई जर इतकी सुंदर असती मी किती सुंदर जन्माला आलो ही आपल्या हिंदू धर्माची नीती आहे मराठी ज्या टायमाला असा राजा जन्माला येईल ना त्या टायमाला खरं रामराज्य निर्माण होईल काय उभं असेल याला म्हणायचं परस्त्री सदा पहिली जगद्गुरु तुकारामाने हात जोडले जाई हो तू माते न करी नेन परनिंदा परस्त्रिया सदा पहिली माया हे करत असताना भूत दया गायी पशुचे आलेल्या जीवन बस जे जे भेटे भूत ते मानिजे बस जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जप भूत दया गाई पशुचे गाई पशुचे पालन नका साहेब कशाचे कुक्कुट पालन नाही पशुचे पालन गाय सांभाळा खरं सांगू आपल्या हिंदू धर्मातली गाय जिवंत आहे ना तोपर्यंत आपण सुखी आहात ज्या टायमाला आपली गाय नष्ट होईल त्या टायमाला आपला धर्म नष्ट व्हायला येळ लागणार गाईचं पालन असा खरं सांगा आता काल दिवाळी झाली साहेब दिवाळीला आपण कुणाला ओळखतो कुणाला अहो आता जुने शेतकरी यांना विचारा शेतकऱ्याला काय ते ड्युटी करायची 2 ताळी 3 ताळी 5 ताळी आणि ओळख करा दिवाळी गाय बसवाळी गाय कुणाच्या लक्ष्मण कुणाचा आई वडिलांना काय दिला डुब्बा डब्यात काय शकले ज्याने काय आमची पुतळी ज्याने गायचे 2 होंडे गोरे त्याला लावले चोर गोंड्याची सावली टिप्पण माती मावली टिपणीच्या 2 फणा बोकऱ्याचे 3 फण हाणेल बोके फोडेन चाडा जमाना जाऊ द्या मर्दांचे घोड गाई डोक्यातच राहिलं नाही ना कुणाच्या शेतकऱ्याला गाईला वळायचं म्हशीला देखील म्हशी गळ्यात घाटी जे खाली वाटी नाही तर घाली धंदीच्या कमरत काढली वाकडी तिकडे बाबा तिच्या बसला भरला मागून त्याला टोलला टोलटोल बाजा ढवळाबल पूजा काय शेतकऱ्याला सुंदर म्हणायचे का नाही हो म्हणा की हे विश्राम अतिवृष्टी झाली अतिवृष्टी अनावृष्टी का आपण गाय विसरलो आपण मायदा विसरलो आपण धर्म विसरलो ऐका गडे म्हणून नको ते आपल्या डोळ्या पुढे आलंय महाराज सांगतात गायीचे भूत दया गाई पशुचे गाईचं पालन करा बाहेर का दूध पवित्र आणि गोड ऐका गाईचं दूध पवित्र आहे गाईचं शेण पवित्र आहे गाईचं गोमूत्र पवित्र आहे गाय ज्याच्या दारात आहे त्याचं घर पवित्र आहे चांगल्या जीवन वना भाजी हे करत असताना शांती रूपे लोहे कोणाचा वाढवी महत्व आज आमच्या आहेर परिवारानं ही बिल्डिंग बांधली वास्तू बांधली हे कार्य पाहून स्वर्गातून पितराला आनंद होता असं काही वाजवा स्वर्गात
त्याला म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे. महाराज हेच खरं आश्रमाचं फल आहे. अरे बाबा
तुका म्हणे हेचे आश्रमाचे परमपद बळ विषयाचे बळ तुका म्हणे त्याची आनंद वाटला. उत्तम गती तू एक फाळीर उत्तम भोगील जीव खाणे उत्तम सुंदर अशी वस्तू आमच्या अहिर परिवारानं